सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। नंदमुरी बाळकृष्ण यांचा बहुचर्चित चित्रपट अखंडा 2 पहिल्यांदाच बाळकृष्ण यांचे चित्रपट फॅन इंडियनच्या धर्तीवर रिलीज होत आहे। तर त्यानिमित्तच परवा सोलापूरचे NBK बॉलिवूड फेडरेशनचे काही कार्यकर्ते जाऊन बाळकृष्ण यांना भेटून आलेले आहेत आणि आज रोजी पाहता 5 डिसेंबर शुक्रवारी रोजी अखंडा 2 हा चित्रपट रिलीज होताना त्याच धर्तीवर आज सकाळपासून NBK बॉलिवूड फेडरेशनचे सर्व संचालक सभासद अगदी उत्साहानं कटआउटला हार घालण्यासाठी फुलं वगैरे आणून ते हार तयार करताना आपल्याला दिसत आहेत। एवढं मोठं चाहत्यांचं इथं मंदिर होताना दिसत आहे। तर नेमकं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत। आपण अखंडा, आपलं नाव सर? मी श्रीनिवास कट्टा, NBK विभागचे सचिव, NBK बॉलिवूड फेडरेशनचे सचिव श्रीनिवास कट्टा। आपण आज सकाळपासून एवढ्या मोठ्या धर्तीवर फुलं वगैरे आणून हार तयार करण्याचे काम करीत आहात। नेमक्या या मागच्या आपल्या भावना काय असतात? भावना म्हणजे एक चित्रपटामध्ये दक्षिण भारतामध्ये विशेष करून हिरो म्हणले की एक देवसारखं म्हणतात, पण त्यात विशेष म्हणजे आमचे गॉड ऑफ मास्टर श्री नंदमुरी तारक रामाराव हा देवलकाचं देवसारखं मानतात आणि त्या विशेष त्यांचे पुत्र श्री नंदमुरी बाळकृष्ण आणि विशेष ते सुद्धा देवरूपले का सर त्यांच्या चित्रपटामध्ये काम करत असतात। विशेष समाजसेवा हे आणि हा अखंडा हा पहिला भाग आपण बघितला असेल पूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये त्यांचं हे जळगालं चित्रपट आणि दुसरा भाग आहे आणि विशेष करून सनातन हिंदू धर्माबद्दल हा चित्रपट काढतोय आणि हा विशेष ह्यामध्ये कुठलाही हिरो एवढं धाडस करू शकत नाही। हा अघोरा पात्र करत आहेत, पहिल्या भागामध्ये अघोरा पात्र, दुसरा पात्र आणि विशेष सनातन धर्म हिंदू धर्माबद्दल जे त्यांची व्याख्या आहे, त्यांचे नीती आहेत, आचार आहेत, विचार आहेत, भारतामध्ये कुठल्याही या हिरो सारखं नाही आहे। विशेष आमचा अभिमान हा आमचा हिरो आहे, आमचा हा छाता जगामध्ये आता कुठं पण नाही। नंदमुरी तारक नंतर बाळकृष्ण आम्ही हा एवढा उत्साहाने एवढा हार बेर घालत असं म्हणलं की त्यांचा हा किती हे असेल त्यांचं आणि त्यांचं समाजामधलं प्रेम, आपुलकी, भावना जे ह्या जगत येत आहेत
आम्हाला ह्या BY ग्रुप तर्फे आज आम्ही गेले 30 वर्षात आम्ही काम करतो. NBK BY ग्रुप हा हार बीर न घालता सुद्धा आम्ही समाजसेवा करतो आणि ब्लड कॅम्प असेल तर दरवर्षी त्यानंतर मंदिराला टाकेवर देतात आणि जेणेकरून ज्यांचे विवाह असतात त्यांचे विवाह असतात तर आम्ही जे मनी मंगळसूत्र जोडे बी आम्ही ती पण समाजसेवा करतो. आणि विशेष आज आमच्या या ग्रुपमध्ये आमचे विशेष वंगारी सर, रमेश मंदिरकर, आमचे संजू अण्णा कैलास मंदिरकर असतात, त्यांचे सहकार्य असतात त्यांच्या मंदिरकर आणि हा अण्णा दसाई हे आणि रमेश चौटी आहेत, अहमदास छाटला आहेत आणि आमचे मेन करिता जे नरसिंग कणके साहेब आहेत त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या गायडन्सनुसार आम्ही काम करतो. आणि विशेष आमच्या सोलापूर शहरामध्ये सुद्धा एवढी मोठी हे आम्ही जे सेवा करतो आमच्या पाठीमागे आमचे बघून सुद्धा आमचे इतर जे छाते लोक आहेत त्यांचे हे करू अनुकरण करू लागले. आणि आमचा हा प्रवास सुरुवात आहे आणि आमची सुरुवात म्हणजे आमचं NBK सर आम्ही जेव्हा सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रमुखांना भेटलो, जे त्यांचा उत्साह त्यांचा हे एनर्जी बघून अजून आम्हाला हे 10 पटीने अजून काम करावं लागेल. हा हारच नाहीये, समाजामध्ये अजून सुद्धा आम्हाला भरपूर काम करायचंय. हा एक सुरुवात आहे. हिरो म्हणतो आज मी 65 वयाचा असून सुद्धा माझ्या अजून कमी झालं नाही, अजून ह्याच्यापेक्षा चांगले चित्रपट करतो आणि आम्हाला सुद्धा ह्या आमच्या NBK ग्रुपला सुद्धा अजून ह्याच्यापेक्षा जास्त काम करायचंय. आणि ह्या पूर्व भागामध्ये आम्हाला अजून जास्तीत जास्त असं कणके सर म्हणा, वंगारी सर म्हणा, त्यांचे गायडन्स, अन्नदास सर यांचे मार्गदर्शक, चौटी सर अजून सुद्धा या वयात सुद्धा काम करतात या ग्रुपमध्ये. आणि विशेष आम्ही छाता म्हणून हिरोला हार घालत नाही, हिरोचं अनुकरण करतो आम्ही. ही पहिली गोष्ट, हिरोचं अनुकरण करतो. त्या हिरोबद्दल जे त्यांची भावना आहेत, आज कॅन्सर बघा जगामध्ये आणि भारतामध्ये 2 नंबर कॅन्सर बसवतार कॅन्सर त्यांचे मॅनेजमेंट ट्रस्टी आहेत प्लस चेअरमन आहेत. त्यांच्या मार्गदर्शकाला हॉस्पिटल चालतो, 400 कोटीचं हॉस्पिटल आहे. गोर गरीब लोकांसाठी जो काम करतो आणि विशेष म्हणजे ती मला आमदार म्हणून निवडून आहेत. कुठलाही हिरो मला वाटतं भारतामध्ये कुठलाही हिरो अजून आमदार निवडून आलेले आहेत. आणि हिरो सुद्धा 50 वर्ष करिअर झाले. एक हा 2025 साठी आमच्यासाठी अखंड सिनेमा आणि प्लस पहिलं पद्मभूषण पुरस्कार, दुसरा 50 वर्ष करिअर झाल्याबद्दल तेलुगू फिल्म त्यांचा सत्कार करेल. तिसरा आणि तेलंगणा NT रामाराव यांचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना भेटलेला आणि चौथा भारत देशामध्ये इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. हा आमच्यासाठी गर्व आहे आणि भारतीय सिनेमासाठी गर्व आहे. मेन प्रमुख म्हणजे भारतीय सिनेमा, एक फक्त तेलुगू, तमिळ, कन्नड नाही आहे, भारतीय सिनेमासाठी गर्व आहे. आणि 50 वर्ष करिअर करून सुद्धा त्यांची हात जमिनीवर पायात, हा एक आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आम्ही आज छाते म्हणून लोक म्हणतात ना, आम्ही छाता नाही आहे, आम्ही एक देवभक्त सारखं निस्सिम भक्त सारखं काम करतो. अजून सुद्धा काम करते, या रूपाने काम करू, अजून सुद्धा काम करून दाखवू. जय अखंडा, जय बालय. कट्टा सर, आत्ताच आपण म्हणला होता की आपण सोशल नेटवर्क काम करत असतात, आपले एरिया सुद्धा सोशल नेटवर्क काम करीत असतात. तर परवा मुंबईच्या इव्हेंटमध्ये बाळकृष्णाने स्वतः अभिमानाने सांगितले होते की सोलापूर मधले आमचे चाहते सुद्धा माझे अनुयायी असून ते सुद्धा सोशल नेटवर्क काम करत असतात. आपण त्याची पोचपावती कसं घ्याल? पोचपावती का, आज विरोध आम्हाला पोचपावती दिलेले. आज ते विरोध जे बोलले आहेत आज पूर्ण जगामध्ये पसरले. आज कुठलेही बघा ना तुम्ही, तमिळनाडू म्हणा, आंध्र म्हणा, कर्नाटक म्हणा, इतर ज्या राष्ट्रामध्ये नाही पण तेलुगू महाराष्ट्रामध्ये आमचं जे नाव घेतले आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळालं असं वाटतं. मिळेल. आम्ही लहानपणापासून माझी आई, माझे वडील NT रामारावचे फॅन होतात आणि मी स्वतः मी लहानपणापासून NT रामाराव, नंतर बाळगेश्वर त्यांचा अनुभव NT रामाराव छाता नसून NT रामाराव आमच्यासाठी एक गॉड आहे. अखंड 2 आता वर्ल्ड वाईडच्या धर्तीवर रिलीज होत आहे. आपण कोणत्या आशेने या चित्रपटाकडे बघत असाल? नाही, चित्रपटामध्ये असं की चित्रपट आलेला असेल पण हा हिंदू धर्मासाठी जो मॅसेज जे आता किती विरोध केला असेल तो मॅसेज महत्वाचा आहे. आणि सनातन धर्म अजून कसं आपलं पडीकडे चाललेलं आहे. आज आपण बघतो धर्मांतराचे कितीतरी गोष्टी चाललेल्या आहेत, त्या धर्मांतराला रोखण्यासाठी. आणि हा एक मॅसेज, एक टॉपिक आहे ना. आणि हा फक्त हा जो पात्र म्हणा, हा सब विषय म्हणा, एक करणार फक्त हा एकटा नंदमुरी बाळकृष्ण, गॉड ऑफ मास्टर नंदमुरी बाळकृष्ण एकटाच ओपन. ओके, धन्यवाद सर. आता 2 दिवसात चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे. त्या चित्रपटाला आमच्या टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. ओके सर, धन्यवाद सर. जय बालय. जय बालय.